प्रथम यश परके या चॅनलकडून सर्वांना नमस्कार। यश परके या चॅनलवरील व्हिडिओचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला 7588546308 या नंबरवरती ग्रुप जॉईन करण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करा। त्या व्हॉट्सअप मेसेज केल्यानंतर तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ॲड करून घेतलं जाईल व तुम्हाला त्या वर्गाचे व्हिडिओ त्या लिंक व्हॉट्सअप ग्रुपद्वारे पाठवले जातील। तर या ठिकाणी त्यासाठी तुम्ही ग्रुप जॉईन करून घ्या व यश परके या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, म्हणजे दररोज व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल। या ठिकाणी पहा, आपण या ठिकाणी 5वी स्कॉलरशिप या विद्यार्थ्यांसाठी संवाद व त्यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत। संवाद म्हणजे दोन बोलणाऱ्या ज्या व्यक्ती असतात त्यातील जे बोलणं असतं त्याला आपण संवाद असं म्हणतो। संवादावरील प्रश्न सोडवत असताना त्या संवादातील व्यक्ती किती आहे, त्याची संख्या, ठिकाण अशा गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहिल्या पाहिजेत। संवाद लक्षपूर्वक वाचन केल्यानंतर निश्चितच संवादावरतील प्रश्न असतात, तुम्हाला निश्चितच ते 3 मार्क तुमचे घट्ट होतील। तर या ठिकाणी संवाद हा घटक सुद्धा काळजीपूर्वक वाचन करून सोडवला पाहिजे। किती व्यक्ती मध्ये संवाद झाला अशा प्रकारे सुद्धा, किंवा किती व्यक्तीचा समावेश आहे, उल्लेख आहे, असे सुद्धा प्रश्न या ठिकाणी या संवादावर विचारले जातात। तर पहा, या ठिकाणी आपण संवाद क्रमांक 5 या ठिकाणी पाहणार आहोत। संवाद वाचन करून घेऊ व त्यावरील प्रश्न या ठिकाणी आपण सोडवू। स्नेहल, तू रांगोळी काढ। बाई, मी साक्षीला सोबत घेऊ। स्नेहल म्हणते, घे ना, पण लवकर काढा, फक्त तुम्ही दोघीच इथे आहात, बाकी सगळ्या आत हॉलमध्ये आहेत। अगं साक्षी, आजच्या स्नेह संमेलनामध्ये विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम झाल्यावर आपल्या वर्गाचा गौरव होणार आहे। पहा या ठिकाणी, अगं साक्षी, आजच्या स्नेह संमेलनाचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम, पहा या ठिकाणी गुणदर्शनाचे कार्यक्रम झाल्यावर आपल्या वर्गाचा गौरव होणार आहे। हो स्नेहल, कालच सरांनी सांगितले, आपल्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे। साक्षी, अगं आपल्याच वर्गाची निवड कशी झाली? आपल्याच वर्गाची निवड कशी झाली? तुला माहित नाही? असं स्नेहल म्हणते। आपण लेख वाचवा अभियानात पथनाट्य केलं होतं, त्यामुळे काय केलं होतं? पथनाट्य केलं होतं, त्यामुळे या ठिकाणी त्यांना त्यांच्या वर्गाचा गौरव होत आहे। अगं हो, त्यात अश्विनीनं सासूची भूमिका केली होती। स्नेहल, झाली का तुमची कामं? चला, कार्यक्रम सुरू होईल आता, असं बाई म्हणतात। बरं, झालंच आहे बाई, साक्षीने बघा किती छान रंग भरलेत। हो, पाहुण्यांना पण आवडेल दारासमोरची रांगोळी। पाहुण्यांना पण आवडेल दारासमोरची रांगोळी। पहा, आपण संवाद लक्षपूर्वक वाचन केलेला आहे, समजून घेऊ। तर यावरील प्रश्न आपण सोडवायचे आहेत आपल्याला। या ठिकाणी पहा, वरील संवादात प्रश्न पहिला पहा, वरील संवादात किती जणांनी सहभाग घेतला असावा? तर पहा या ठिकाणी कोण कोण संवादामध्ये भाग घेतला आहे। या ठिकाणी वरील संवादामध्ये पहा, संवाद लक्षात घेता या ठिकाणी पहा, स्नेहल, तू रांगोळी काढ। बाई, मी साक्षीला सोबत घेऊ। बाई तर म्हणल्या स्नेहल तू रांगोळी काढ, बाईचा एक संवाद झाला। बाई, मी साक्षीला सोबत घेऊ, स्नेहलचा हा एक संवाद झाला। 2 संवाद या ठिकाणी झाले। पहा, यानंतर हे घेणा, लवकर काढा, फक्त तुम्ही दोघीच इथे आहात, असं बाईच म्हणाल्या, बाकी सगळ्या आता हॉलमध्ये आहेत।
अगं साक्षी, आजच्या स्नेहसंमेलनामध्ये विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम झाल्यावर आपल्या वर्गाचा गौरव होणार आहे. हो स्नेहल. स्नेहलचा या ठिकाणी साक्षीचा तर झाला मॅडम सोबत आणि हिच्यासोबत स्नेहलचा एक साक्षीचा संवाद. या ठिकाणी 3 संवाद झाले. कालच सरांनी सांगितले आपल्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. साक्षी, अगं आपल्याला आपल्याच वर्गाची निवड कशी झाली तुला माहीत नाही? आपण लेख वाचवा अभियानात पटनाट्य केलं होतं त्यामुळे. अगं हो, त्यात अश्विनीनं सासूची भूमिका केली होती. स्नेहल, झाली का तुमची कामं? चला कार्यक्रम सुरू होईल आता. झालंच आहे बाई. साक्षीने बघा किती छान रंग भरलेत. बाई, साक्षी आणि स्नेहल या 3च व्यक्तीमध्ये या ठिकाणी 3 व्यक्ती ज्या आहेत या ठिकाणी संवादामध्ये भाग घेतलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक काय येईल पहा. या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मध्ये 6 आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे पहा 3 व्यक्ती या ठिकाणी संवादामध्ये भाग घेतलेले आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. संवाद लक्षपूर्वक वाचन केलं पाहिजे. त्यानंतरच तुम्हाला प्रश्न सोडवता येतील. लक्ष देऊन वाचन करा व तुम्हाला येत नसेल तर डबल वाचन करा आणि सोडवा. चला प्रश्न दुसरा. वरील संवादावरून शाळेत कोणता कार्यक्रम होणार नाही? पहा या ठिकाणी वरील संवादावरून शाळेत कोणता कार्यक्रम होणार नाही म्हटलेला आहे. पथनाट्य, बक्षीस समारंभ होणार आहे, विविध गुणदर्शन सुद्धा होणार आहे आणि स्नेह संमेलनही होणार आहे. पहा या ठिकाणी स्नेह संमेलनामध्ये पहा गुणदर्शनाचे परत गुणगौरव पुरस्कार या ठिकाणी दिला जाणार आहे. बक्षीस समारंभ सुद्धा आहे. तर पहा पथनाट्य जे आहे ते अभियान लेख वाचवा अभियानात पथनाट्य केलं होतं, मागच केलं होतं. मग या ठिकाणी वरील संवादावरून शाळेत कोणता कार्यक्रम होणार नाही. आता सध्या जे कार्यक्रम आहे ते पथनाट्याचा कार्यक्रम या ठिकाणी होणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 3. वरील संवाद कोठे घडला असावा? वरांड्यात, मैदानावर, हॉलमध्ये की वर्गात? सांगा बरं. ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर येईल त्याने निश्चितच संवाद ज्यांना समजलेला आहे त्याने निश्चित या प्रश्नाचं उत्तर त्यांना येणार आहे. मैदान ही खेळाचं असतं. मैदानावर संवाद झालेला नाही. या ठिकाणी यावरील संवादावर वाचन केले असता लक्षात येतं की मैदानावर संवाद झाला नाही, हॉलमध्ये सुद्धा नाही आणि वर्गातही नाही. तर वरांड्यामध्ये रांगोळी काढत असताना हा संवाद झालेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक जे आहे 1 याचं उत्तर येईल. पुढील संवाद पाहूया आपण. तर पहा पुढचा संवाद. सूरज तिकडे बघ कोण आले, येऊ दे, तू खेळाकडे लक्ष दे. अरे तुझी ताई आली आहे, मला वाटते तुलाच शोधत आहे ती. सूरजचा जो मित्र आहे तो म्हणतोय तिकडे बघ कोण आले, येऊ दे म्हणते तो सूरज जे आहे तू खेळाकडे लक्ष दे. तर पहा या ठिकाणी ए अक्षय, सूरज दिसला का तुला? ताई तू तिकडे कोर्टवर यश सोबत खेळतोय. त्याला आज आईसोबत मामाकडे जायचंय. पण ताई उद्या तर त्याची बॅडमिंटनची मॅच आहे ना. उद्या मामाचा वाढदिवस आहे. आजी आजोबा पण आजच गावाहून आलेत. म्हणून आई आज चाललीये. सूरज ताईकडे जात म्हणाला, मी नाही जाणार आईसोबत. ताई तूच जा. पण आई तुझ्यासाठी थांबलीये. आता अंधार पण पडेल. मला सराव करायचा आहे. मॅच नाही का उद्या? नुसता खेळतच असतो रे, अभ्यासाला जराही वेळ देत नाही. असं तिची ताई म्हणते. पण ताई खेळणंही तितकंच आवश्यक आहे ना.
ठीक आहे, तू थांब, मी सांगते आईला. पहा या ठिकाणी संवाद आपण या ठिकाणी वाचन केलेला आहे. आता यावरील प्रश्न आपण सोडवूयात. वरील संवादात किती जणांचा उल्लेख आला आहे? पहा या ठिकाणी तर वरील संवादामध्ये कुणाकुणाचा उल्लेख आलेला आहे तर पहा, सूरज या ठिकाणी एक सूरज झाला, ताई 2, अक्षय 3, परत यश 4, आई 5, मामा 6, आजी आजोबा 7 आणि हे 8. या ठिकाणी 8 उल्लेख झालेले आहेत. या संवादामध्ये किती उल्लेख झालेले आहेत? 8. पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल. 8 उल्लेख या ठिकाणी झालेले आहेत. पहा या संवादामध्ये पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल. चला पुढचा प्रश्न. वरील संवाद घडला ती वेळ कोणती असावी? संध्याकाळ, रात्र, सकाळ की दुपार? सांगा बरं. वरील संवाद लक्षात घेता ती वेळ जी आहे ती संध्याकाळची आहे. पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल. चला पहा पुढचा प्रश्न. सूरजला मामाकडे का जायचे नव्हते? मित्र जाऊ देत नव्हते म्हणून? नाही. त्याची मॅच होती म्हणून? मामाचा वाढदिवस होता म्हणून? नाही. ताईचा राग आला होता म्हणून? नाही. तर त्याची मॅच होती म्हणून या ठिकाणी त्याला मामाकडे जायचे नव्हते. त्याची मॅच होती म्हणून त्याला जायचं नव्हतं. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येईल. विद्यार्थी मित्रांनो, यश परगे या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा व आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करत चला. ज्यांना यश परगे या चॅनलवरील व्हिडिओ जर हवे असतील तर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये या नंबरवरती जॉईन व्हा. चला या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद. बाय.